चरणी नतमस्तक होतो। चिपळूण तालुक्यातील नगर परिषद हद्दीमध्ये 75 फूट ध्वजस्तंभ लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेले या राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब, रत्नागिरी जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्राचे नेते आदरणीय भास्कर शेठ जाधव साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच आदरणीय मान्यवर, ज्यांच्यामुळे आज आपण एवढे निर्धास्तपणे बोलू शकतो, फिरू शकतो, ते मी ज्यांचे आपण सत्कार केले, ज्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान देखील दिले, ते सर्वच स्वातंत्र्य सैनिक, त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले चिपळूणचे सर्व पक्षीय पदाधिकारी, माजी नगरसेवक, नगरसेविका, माजी नगराध्यक्षा केराडे मॅडम, उपस्थित सर्वच अधिकारी वर्ग, पत्रकार, विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आज राष्ट्रध्वजाचा 75 फुटी आज अनावरण होतं आणि ही गोष्ट तुम्हा आम्हा सर्वांसाठी अतिशय अभिमानाची। चिपळूण शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारक आहे, वाचनालय, त्याच्या आवारात हे स्तंभ उभा होतो, ही देखील तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट, कारण हा ध्वज म्हणजे आपल्या स्वातंत्र्याचं प्रतीक आहे। ध्वजाला फार मोठा इतिहास आपल्याला लाभलेला आणि या इतिहासाचं सर्वांना माहिती असणं, मुलांना माहिती असणं, तरुणांना माहिती असणं, हे देखील तेवढंच महत्वाचं आहे। त्यामुळे ही आठवण सदैव आपल्या मनामध्ये राहण्याच्या साठीच आज या राष्ट्रध्वजाचं भव्य स्वरूपात इथं अनावरण होतंय। मी आजच्या दिवशी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा देत असताना या ध्वजाचं पावित्र्य जपणं हे देखील सर्वसामान्य या देशाचे नागरिक म्हणून तुमची आमची सर्वांची जबाबदारी आणि ते पाळण्याचं काम आपण नेहमीच दर दिवशीच करत राहिलं पाहिजे, कारण देश अबाधित राहिला तरच आपण सगळेजण असणार आहोत, ही भावना आपल्यामध्ये असेल तर आपण या सगळ्या गोष्टी पाळू शकतो। मी आजच्या दिवशी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो, पालकमंत्री महोदयांना देखील विशेष धन्यवाद देतो की आपण पुढाकार घेऊन एक चांगला इथे ध्वजाचं आपण अनावरण केलेलं आहे। ह्याचं पावित्र्य जपण्याचं काम आम्ही सर्व चिपळूणकर मंडळी निश्चितपणे जपू एवढंच सांगतो आणि सर्वांना शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। धन्यवाद सर।